बरं, तर आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर्ससाठी जे वेगळे फॉर्म्युले होते म्हणजे तुम्हाला आठवत असतील ना, तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर एक म्हणजे लेवी स्ट्रक्चर आपण काढत नाही, पण डॅश फॉर्म्युला एक आहे, डॅश दाखवतो आपण. त्यानंतर कंडेन्स फॉर्म्युला, त्यामध्ये ए आणि बी काल आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना घेतले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण हे बॉन्डलाईन फॉर्म्युला असं कंप्लीट केलेलं होतं. तर आता आज वेगळं ड्रॉइंग द मॉलिक्यूल इन 3 डायमेन्शन्स असं आपल्या टेक्स्टमध्ये म्हटलेलं आहे. पेज नंबर जे आहे ना 205 वर त्या ठिकाणी दिलेलं आहे. 3D मध्ये ते फॉर्म्युले कसे काढायचे ते काही वेळा त्याची गरज असते पण तर त्याच्या 4 मेथड आहेत, 4 मेथड्स. देर आर 4 मेथड्स फॉर ड्रॉइंग द 3D फॉर्म्युला. 3D फॉर्म्युला करण्याच्या मेथड कोणत्या त्या बोर्डवर मी मेन्शन केले. एक फर्स्ट वेज फॉर्म्युला, सेकंड फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आपण हे दोन्ही फॉर्म्युले जास्त वापरतो. आपण कमी वापरतो न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला, फारसा वापरत नाही आणि अजिबातच वापरत नाही तो म्हणजे सॉर्स फॉर्म्युला किंवा अँडिरॉन फॉर्म्युला और पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला असं म्हटलं जातं. हा सगळ्यात कमी, हाही त्याप्रमाणे कमीच वापरतो आणि हे दोन जास्त वापरले जातात. तर आज ते पहिले दोन जे महत्त्वाचे आहेत ना ते आपण कम्प्लीट करू. तर त्याच्यामध्ये वेज फॉर्म्युला. वेज फॉर्म्युलासाठी एक कंडिशन आहे. वेज फॉर्म्युलासाठी तो कार्बन जो असतो ना तो sp3 हायब्रिडाइज पाहिजे. कार्बन इज sp3 हायब्रिडाइज. sp3 हायब्रिडाइज म्हणजे काय तर त्याला 4 बॉन्ड असणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी असं म्हणतात बा कार्बन ॲटम शुड हॅव sp3 हायब्रिडेशन. कार्बन ॲटम शुड हॅव sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्ड किती असणार आहेत, 4 बॉन्ड असणार आहेत sp3 मध्ये. आणि ते 4 बॉन्डच्या मध्ये त्यांनी असं म्हटलंय की ते 3 डायमेन्शन्समध्ये दाखवायचे. तर 2 बॉन्ड इन द प्लेन, एक बॉन्ड अबव द प्लेन, एक बॉन्ड बिहाइंड द प्लेन. त्यासाठी एक त्यांनी सॉलिड वेज असं म्हटलंय आणि दुसरं डॅश वेज असं म्हटलेलं आहे. ते वाक्य मी बोर्डवर लिहितो. त्यामध्ये असे पहा, आउट ऑफ 4 बॉन्ड्स, out of 4 bonds, 2 bonds are represented by normal line. आपली अशी लाईन असते ना त्याने असे 2 बॉन्ड दाखवायचे. त्याच्यानंतर 1 बॉन्ड बाय सॉलिड वेज, 1 बॉन्ड बाय सॉलिड वेज. हा काय प्रकार असतो, सॉलिड वेजमध्ये तो बॉन्ड असा थिक लाईनने दाखवायचा असतो. हे सॉलिड वेज, 1 बॉन्ड बाय सॉलिड वेज असं म्हणता येईल. अँड 1 बॉन्ड बाय डॅश वेज. ते कसं तर ते असं डॅश दाखवायचं असतं. तर आपण असं दाखवूया, असं डॅश वेज. आता या बेसिसवर आपण एक स्ट्रक्चर कंप्लीट करू. सोपं आहे, फार अवघड नाही आहे. फॉर एक्झाम्पल मिथेन. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4. ठीक आहे. मिथेनमध्ये कार्बन 1, हायड्रोजन 4. आपण नेहमी स्ट्रक्चर कसं काढतो तर CH4. पण या वेज फॉर्म्युलानुसार स्ट्रक्चर काढायचं असेल तर मिथेनचं तर हे 4 बॉन्ड एका पेनमध्ये दाखवायचे नाही, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपण काढणार आहोत. तर त्याच्यासाठी हे जे कार्बन आहे तो मध्ये असणारा कार्बन घ्या. त्याला जे 4 बॉन्ड आहेत, 4 हायड्रोजन आहेत, तर त्या 2 बॉन्ड्स आर रिप्रेझेंट बाय नॉर्मल लाईन्स. एक बॉन्ड हा हायड्रोजनचा आणि हा दुसरा हायड्रोजनचा, हे नॉर्मल लाईन. म्हणजे समजा आपण असं म्हणूया ब्लॅकबोर्ड जर आपण प्लेन कन्सिडर केली तर ब्लॅकबोर्डच्या प्लेनच्या मध्ये कार्बन आणि हे 2 हायड्रोजन येतात. एक बॉन्ड 1 बॉन्ड बाय सॉलिड वेज. सॉलिड वेजने दाखवत असताना तुम्हाला असं दाखवता येईल पहा की इथून सुरुवात करायची. हे सॉलिड वेजने असा एक बॉन्ड असेल आणि 1 बॉन्ड बाय डॅश वेज आणि शेवटचा बॉन्ड जो आहे तर तो डॅश वेजने दाखवा. आणि तो दाखवायचा असेल या ठिकाणी असा बॉन्ड दाखवता येईल.
म्हणजे हे दोन बॉन्ड इन द प्लेन. त्यानंतर हा बॉन्ड असं म्हटलं जातं अबोव द प्लेन. आणि हा बॉन्ड हा बिहाइंड द प्लेन. आणि हे दोन बॉन्ड जे आहेत तर हे दोन बॉन्ड इन द प्लेन. तर असं एक्सप्लेनेशन सांगता येईल. तर इन द प्लेन हे रेग्युलर बॉन्ड आहे. अबोव द प्लेन हा असा सॉलिड डॅश वेज असेल, सॉलिड डॅश म्हटलं तरी चालेल. आणि बिहाइंड द प्लेन हा जो आहे तो डॅश वेजने दाखवता येतो असं या ठिकाणी. सेकंड एक्झाम्पल घेऊ. तर आपण सेकंड एक्झाम्पल असं घेतलं लॅक्टिक ॲसिड. तुम्हाला हे 12वीला पण बरेच वेळ लागणार आहे. त्याचा फॉर्म्युला आहे लॅक्टिक ॲसिडचा CH3CH आणि COH. तर याच्यामध्ये हा जो मी स्टार केलेला कार्बन आहे ना त्या कार्बनचा आपण वेज फॉर्म्युला सांगणार आहोत. आणि तो फॉर्म्युला सांगायचा असेल तर मी असं दाखवतो. कार्बन हा मध्ये असणारा त्याचा OH आणि COH. तर OH बरोबरचा बॉन्ड अपचा बॉन्ड, COH बरोबरचा बॉन्ड हा एका प्लेनमध्ये झाला म्हणजे ब्लॅकबोर्डच्या प्लेनमध्ये. त्यानंतर हा CH3चा बॉन्ड जो आहे तर तो CH3चा बॉन्ड मी असा थिक लाईनने दाखवतो. त्याला आपण या ठिकाणी जो शब्द वापरला सॉलिड वेज, तो सॉलिड वेजने असा बॉन्ड दाखवतो. हा CH3चा बॉन्ड. आणि शेवटचा म्हणजे Hचा बॉन्ड जो आहे असा. म्हणजे या कार्बनचा जर विचार केला तर या कार्बनला जे 4 बॉन्ड आहेत तर त्या बॉन्डपैकी OHचा बॉन्ड आपला, COHचा बॉन्ड या ठिकाणी इथं, हे दोघं इन द प्लेन, हे अबोव द प्लेन आणि हे बिहाइंड द प्लेन. हे तुमच्या लक्षात येत असेल. त्याच्या नंतर अजून मी एक्झाम्पल घेतो ब्युटॅन टू ऑल. ब्युटॅन टू ऑलचा फॉर्म्युला आहे CH3 CHOH CH2 आणि CH3. तर यामध्ये हा जो कार्बन आहे ना तर याचा आपल्याला वेज फॉर्म्युला सांगायचा आहे. तर तो फॉर्म्युला सांगायचा असताना तो कार्बन मी असा घेतला इथं असा. त्याचा एक CH3 जो आहे अपचा तुम्ही असा दाखवला. त्यानंतर हा CH2 CH3 पण मी असं दाखवला. म्हणजे इन द प्लेनमध्ये हे दोन बॉन्ड आले आणि हा थिक लाईन दाखवला. हा CH3 मी असं दाखवतोय आणि शेवटी H हा बिहाइंड द प्लेन असं या ठिकाणी दाखवता येईल. असे काही एक्झाम्पल आहेत. तुम्हाला फक्त 4 बॉन्डपैकी 2 इन द प्लेन, एक अबोव द प्लेन थिक सॉलिड वेज दाखवायचा आणि बिहाइंड द प्लेन असं म्हणता येईल. तसा वेज फॉर्म्युला आपण काही एक्झाम्पलमध्ये वापरणार आहोत. तर याचं एक हे पण माहीत असू द्या. असं डॅश वेजने बिहाइंड द प्लेन, त्याच्यानंतर सॉलिड वेजने हे अबोव द प्लेन आणि इन द प्लेन जे आहेत तर ते नॉर्मल लाईनने दाखवले जातात. तर हा वेज फॉर्म्युला. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला जो आहे त्याला फिशर कोएफिशिएंट फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला असं त्यांनी नाव दिलं आहे. सेकंड फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला और क्रॉस फॉर्म्युला. आपल्या टेक्स्टमध्ये नाही पण हा फिशर कोएफिशिएंट फॉर्म्युला सांगण्यासाठी किंवा क्रॉस फॉर्म्युला 3 डायमेन्शनमध्ये सांगण्यासाठी तिथं महत्त्वाचं म्हणजे कायरल कार्बन आयटमची कंडिशन असते. कंडिशन मी सांगतो. कंपाउंड और सबस्टन्स कंपाउंड मस्ट हैव कायरल. दुसरी टर्म आहे असिमेट्रिक कार्बन आयटम. आता तुम्हाला 10thला याचा रेफरन्स आलेला नसावा असं मला वाटतंय. तर
कायरल कार्बन म्हणजे काय ते पण सांगतो. कायरल कार्बन ॲटम त्याची डेफिनेशन आहे, अ कार्बन ॲटम टू विच 4 different monovalent atoms or groups are attached to 4 valencies of carbon. कार्बनची जी 4 व्हॅलेन्सी असते ना, तर त्या 4 व्हॅलेन्सीला 4 वेगळे ॲटम किंवा ग्रुप अटॅच केलेले असतील तर त्याला कायरल कार्बन ॲटम म्हणावं असं म्हटलं जातं. तुम्हाला कितपत समजेल तर बघूया आपण. समजा जर मी अल्केनचा फर्स्ट नंबर घेतला, मिथेन, मगाशी पण घेतलेला होता. मिथेनमध्ये हा एकच कार्बन आहे, पण तो कायरल कार्बन नाही. का? तर त्याला 4 सारखे हायड्रोजनचे ॲटम आहे, तो कायरल कार्बन म्हणून विचारात घेतला जात नाही आहे. तर याला असं म्हटलं जातं की हा असिमेट्रिक नाही आहे कार्बन, या ठिकाणी हा सिमेट्रिक कार्बन आहे. सिमेट्रिक कार्बन म्हणजे नॉन कायरल कार्बन आहे. आणि मला हे सांगायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला हा फिशर क्वेश्चन फॉर्म्युला दाखवता येणार नाही. तो त्याच्यामध्ये तुम्ही मागचा फॉर्म्युला बेस फॉर्म्युला सांगू शकता मिथेनमध्ये, पण हा फिशर क्वेश्चन फॉर्म्युला सांगता येणार नाही. समजा जर मी इथेन घेतला ना, इथेनमध्ये 2 कार्बन आहेत, CH3 आणि CH3. या 2 कार्बनबद्दल, फर्स्ट आणि सेकंडबद्दल, हे दोन्ही पण कार्बन सिमेट्रिक कार्बन म्हणून ओळखले जातात. का? कार्बन नंबर 1ला 3 सारखे हायड्रोजन आहेत, या ठिकाणी पण 3 सारखे हायड्रोजन आहेत, आणि त्यामुळं इथे पण हा नॉन कायरल कार्बन असणारा मॉलिक्यूल आहे असं म्हटलं जातं. मग तुम्हाला एक्झाम्पल कसं, कार्बन ॲटम, समजा मी कार्बन घेतला, टू विच 4 कार्बनची व्हॅलेन्स 4 असते ना, तर त्या व्हॅलेन्सला 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स आर अटॅच. हे समजा मी एका ठिकाणी H ठेवला, दुसऱ्या ठिकाणी Cl घेतला, तिसऱ्या ठिकाणी Br घेतला, चौथ्या ठिकाणी I घेतला, तर हा कार्बन मात्र हा कायरल कार्बन म्हणून ओळखला जातो. कायरल कार्बन किंवा याला असिमेट्रिक कार्बन असे म्हणतात. म्हणजे या कार्बनला 4 वेगळे ॲटम अटॅच आहेत. एक हायड्रोजन ॲटम, तो Cl सारखा नाही आहे, Br सारखा नाही, I सारखा नाही. Cl हा हायड्रोजन, आयोडीन आणि Br सारखा नाही आहे, हे दोन्ही वेगळे. हा तिसरा वेगळा आणि हा चौथा वेगळा. When 4 different atoms or groups are attached to its 4 valency, then that carbon is called कायरल कार्बन ॲटम असं म्हणावं लागेल. आता मगाचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो का. जर मी CH3, CHOH, त्यानंतर CH2 आणि CH3 हे एक्झाम्पल घेतलं, याचं IUPAC नेम आहे ब्युटॅन 2ऑर. मला ते नॉमेनक्लेचर मी नंतर घेणार आहे. नंबरिंग केल्यानंतर हा कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4. आता मला फक्त कायरल कार्बन ॲटम शोधायचं आहे. असं म्हटलं जातं कार्बन नंबर 1 हा कायरल नाही. का कायरल नाही आहे, तर त्याला 3 हायड्रोजन आहेत. 3 हायड्रोजन असेल तर तो कार्बन कसा होतो माहिती आहे, तो कार्बन होतो सिमेट्रिक. तर या ठिकाणी कार्बन नंबर 1 सिमेट्रिक आहे. कार्बन नंबर 1 सारखाच कार्बन नंबर 4 पण आहे, आणि 4 पण सिमेट्रिक आहे. का? त्याला 3 सारखे हायड्रोजन ॲटम आहेत. कार्बन 2 पण सिमेट्रिक आहे, सॉरी कार्बन 3 पण सिमेट्रिक आहे. 1 सिमेट्रिक आहे, 4 सिमेट्रिक आहे, कारण प्रत्येकी 3-3 हायड्रोजन आहेत म्हणून. आणि कार्बन 3 पण सिमेट्रिक का, तर 2 हायड्रोजन आहेत म्हणून. आणि कार्बन नंबर 2 मात्र असिमेट्रिक आहे, त्याला कायरल कार्बन असं म्हटलं जातं. तो कायरल काय, तर त्याला 4 बॉन्डला 4 वेगळे ॲटम किंवा ग्रुप आहेत. एका बॉन्डला कोण आहे, H आहे, एका बॉन्डला कोण आहे, OH आहे, तिसऱ्या बॉन्डला कोण आहे, CH3, आणि चौथ्या बॉन्डला कोण आहे, CH2, CH3. हा कायरल कार्बन आहे. आणि इथं असे हा एक कायरल कार्बन आहे. तर त्या कायरल कार्बन असेल तर फिशर क्वेश्चन फॉर्म्युला दाखवता येतो. आपण कसं दाखवायचा तर तुम्ही सांगतो तुम्हाला. समजा जर मी असं म्हटलं असतं CH3 C NH2 CH CH2 CH2 आणि CH3 मी घेतलं असतं. 1 2 3 4 5. याचं नेम आहे पेंटॅन 2 अमाइन. तर याच्यामध्ये कार्बन नंबर 1 सिमेट्रिक आहे. का?
याच्यासारखे 3 हायड्रोजन आहेत. कार्बन 5 सिमेट्रिक आहे का? 3 हायड्रोजन आहे. कार्बन 4 पण आणि कार्बन 3 पण सिमेट्रिक आहेत का? प्रत्येकी 2 हायड्रोजन आहेत. म्हणजे सारखे 2 जरी ॲटम असतील किंवा ग्रुप असतील तरी सिमेट्रिक असतं. आणि कार्बन 2 मात्र असिमेट्रिक आहे किंवा कायरल आहे. त्याला मी स्टार करतो का? तर त्याच्या एका बॉन्डला H आहे, एका बॉन्डला NH2 आहे, एका बॉन्डला CH3 आहे आणि एका बॉन्डला H बॉटमचा, एका बॉन्डला NH2 अपचा, एका बॉन्डला CH3 लेफ्टचा आणि एका बॉन्डला मोठा ग्रुप आहे CH2 CH2 आणि CH3, त्याला प्रोपीन असं म्हणतात. ते आपण नंतर घेणार आहोत. म्हणजे मला एवढं सांगायचं, फिशर क्वेश्चन फॉर्म्युला सांगण्यासाठी, क्रॉस फॉर्म्युला सांगण्यासाठी तुम्हाला कंडिशन आहे आणि ती कंडिशन म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये एक तरी कायरल कार्बन ॲटम असायला पाहिजे. आणि कायरल कार्बन म्हणजे काय? तर त्या कार्बनला 4 वेगळे ॲटम किंवा ग्रुप जोडलेले पाहिजेत. आणि मग आता आपण सुरुवात करूया. याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे, तर मी असं एक्झाम्पल घेतलं, COH CHOH आणि CH3 CHOH आणि COH. तर याचा फिशर क्वेश्चन फॉर्म्युला दाखवायचा म्हटल्यानं तर तो असं दाखवता येतो. त्याला आपण क्रॉस फॉर्म्युला असे म्हणतो. तो असिमेट्रिक कार्बन कोणता तो शोधायचा. तर इथं कार्बन किती? 3. हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. यातला थर्ड कार्बन सिमेट्रिक का? तर तो CH3 सारखा हायड्रोजन असल्यामुळे CH3. हा फर्स्ट सिमेट्रिक का? तर या ठिकाणी डबल बॉन्ड O असल्यामुळे तो सिमेट्रिक आहे. हा फक्त असिमेट्रिक कार्बन आहे. कोणता? सेकंड. तर तो सेकंड असिमेट्रिक कार्बन फिशर क्वेश्चन फॉर्म्युल्यामध्ये दाखवताना कसा क्रॉस दाखवायचा, म्हणजे कार्बन दाखवायचा नाही, क्रॉस करायचा. आणि मग राईटला कोण आहे? OH तो दाखवला मी, लेफ्टला कोण आहे? H तो दाखवला, अपला कोण आहे? COH आणि बॉटमला कोण आहे? CH3. हा झाला फिशर क्वेश्चन फॉर्म्युला या कंपाऊंडचा. याचं नाव द्यायचं म्हटलं तर याचं नाव आहे 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ॲसिड. तर त्याचा हा फिशर क्वेश्चन फॉर्म्युला. हा फॉर्म्युला असाच काढला पाहिजे असंही काही नाही. तर तो कार्बन आपण दाखवला तरी चालेल. या ठिकाणी तो कार्बन मी असं दाखवतो आणि या ठिकाणी COH CH3 H, सॉरी इथं OH ना, इथं OH आणि इथं H. तर असं दाखवला तरी चालू शकतो. तर हा फिशर क्वेश्चन फॉर्म्युला. हे दोन्ही फॉर्म्युले जे आहेत ना, हा फर्स्ट अँड सेकंड हे दोन्ही फॉर्म्युले, तर हे फिशर क्वेश्चन फॉर्म्युला. आणि यातला फर्स्ट जो आहे त्या फर्स्टला तुम्ही क्रॉस फॉर्म्युला असे घेऊ शकता. हा जो आहे तो क्रॉस फॉर्म्युला म्हणून ओळखला जातो. या असं डॅश म्हणजे डॅश वेज आपण म्हणतो आणि याला हे जे आहे तर हे सॉलिड वेज आणि हे डॅश वेज. तर याचा अर्थ असा, हे जे 2 बॉन्ड आहेत ते जो बघतोय जो व्ह्यूअर आहे त्याच्याकडे आहेत ते, आणि हे 2 बॉन्ड आहेत तर ते पाठीमागे आहेत असं म्हटलं जातं. सेंटेन्स असे पहा, हॉरिझॉन्टल लाईन रिप्रेझेंट बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द कार्बन. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे ह्या दोन्ही लाईन त्यांना आपण हॉरिझॉन्टल लाईन असं म्हणतो. तर ते इकडे पुढे येतात आणि हे 2 हे पाठीमागे जातात. आणि त्या ठिकाणी असंही म्हटलं जातं, फाइंड द व्हर्टिकल लाईन्स रिप्रेझेंट बॉन्ड गोईंग बॅक टू द बिलो द कार्बन. कार्बनच्या मागे, हे कार्बनच्या पुढे येतात आणि कार्बनच्या मागे जातात असं या ठिकाणी होऊ शकतं. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. त्यामध्ये सेकंड एक्झाम्पल जर मी घेतलं तर ते एक्झाम्पल असं असेल, COH COH H C OH असं दाखवलं त्यांनी, H OH आणि CH3. आता यामध्ये हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन शोधायचा. असिमेट्रिक कार्बन फोर्थ नाही आहे, फर्स्ट नाही, सेकंड आणि थर्ड हे असिमेट्रिक कार्बन आहे. आता याचा फिशर क्वेश्चन फॉर्म्युला
त्यामध्ये क्रॉस फॉर्म्युला सांगायचा असेल तर काय करायचं, या ठिकाणी करण्याची गरज नाही आहे. हे दोन्ही असिमेट्रिक कार्बनला क्रॉस करायचा. इथं OH H OH H असे आहे तसे दाखवले. बॉटमचा CH3 चा कार्बन सिमेट्रिक आहे तेव्हा तो इंडिकेट करायचा. COH चा कार्बन सिमेट्रिक आहे तर तो इंडिकेट करायचा. आणि या ठिकाणी हे क्रॉस फॉर्म्युला झाला क्रॉस फॉर्म्युला. आणि याचा दुसरा फॉर्म्युला सांगायचा म्हटलं तर या ठिकाणी सांगता येईल का की इथं कार्बन सारखंच हा COH, त्यानंतर सॉलिड वेजने हा OH, त्यानंतर हा H, कार्बन 2 पर्यंत आपण आलो. त्याच्या अनंतर इथं पुन्हा हा OH या कार्बनचा आपण विचार करतोय. हा H आणि इथं CH3 असा हा फिशर प्रेशर फॉर्म्युला. हा फिशर प्रेशर फॉर्म्युला असं म्हणावं लागेल. हा फिशर प्रेशर फॉर्म्युला आपल्या टेक्स्टमध्ये दिलेले आहे. हे 2 एक्झाम्पल टेक्स्टमध्ये दिलेले आहेत. आपण अजून 1-2 एक्झाम्पल घेऊया. तर आपण अजून एक्झाम्पल घ्यायचे म्हटलं तर ते एक्झाम्पल एकसारखेच मी घेतो. CH3 CHOH आणि C2H5. एक्झाम्पल थर्ड CH3 CHOH आणि C2H5. या एक्झाम्पलमध्ये असिमेट्रिक कार्बन कोणता, फर्स्ट सेकंड थर्ड. तर फर्स्टमध्ये 3 हायड्रोजन सिमेट्रिक आहे, हा पण सिमेट्रिक आहे, हा कार्बन तेवढा असिमेट्रिक आहे. तर याचा जर तुम्हाला क्रॉस फॉर्म्युला यायचा म्हटलं तर असा क्रॉस करायचा. ठीक आहे. क्रॉसमध्ये इथं OH, इथं H, इथं CH3 आणि इथं C2H5 हा क्रॉस फॉर्म्युला. आणि याचा ऑर आपण जर फॉर्म्युला काढायचा म्हटलं तर हा कार्बन दाखवा, या ठिकाणी डॅश वेज इथं असं दाखवा, त्यानंतर पुन्हा डॅश वेज C2H5 दाखवा आणि इथं सॉलिड वेजमध्ये हा OH इकडे आणि H या ठिकाणी. तर हे फिशर रिएक्शन फॉर्म्युला. असं पण एक्झाम्पल तुम्हाला घेता येईल. असं या ठिकाणी एक्झाम्पल फक्त असिमेट्रिक कार्बन महत्त्वाचा आहे हे एक माहीत असू द्या. आपण इथेच थांबूया. उद्या आपण पुढच्या पॉईंटला सुरुवात करू. तिसरा फॉर्म्युला जो आहे ना तर त्याला सुरुवात करू, न्यूमन रेशन फॉर्म्युला. आणि लास्ट जो आहे सॉर्स फॉर्म्युला. म्हणजे उद्या आपलं हे कम्प्लीट होईल. आणि मग सोपा पॉईंट जो आहे त्याला सुरुवात होणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे उद्याचा एक पिरियड आपल्याला हे 3 डायमेन्शनसाठीच लागणार आहे. थांबूया.